Hello students, in this video we have going to learn how to solve linear equation in two variables by graphical method. Practice set 1.2, example number 2. Solve the following simultaneous equation using graphical method. Here first equation is x plus y is equal to 6 and second is x minus y is equal to 4. These two equations has infinite solutions. To find few of these solutions, I just prepare a table. या ठिकाणी आपल्याला x प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4 या दोन इक्वेशनची सोल्युशन मिळवायचं आहे, तेही आलेख पद्धतीने म्हणजे ग्राफिकल मेथडने. त्यासाठी आपण हा टेबल तयार करूया. एक्स वाय अँड ऑर्डर पेअर काय मिळेल आपल्याला एक्स वाय. इफ एक्स इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, 0 प्लस वाय इज इक्वल टू 6, दॅट इज वाय इज इक्वल टू 6. आपल्याला ऑर्डर पेअर मिळेल. फर्स्ट एक्स कोऑर्डिनेट, देन वाय कोऑर्डिनेट 0 6. देन इफ एक्स इज इक्वल टू 1, हिअर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. पुन्हा आपल्याला ते इक्वेशन लिहायचं आहे. एक्सची व्हॅल्यू आपण 1 सबस्टिट्यूट करूया. 1 प्लस वाय इज इक्वल टू 6. देन वाय इज इक्वल टू, साईड चेंज झाल्यानंतर काय होईल बघा, 6 मायनस 1, वाय इज इक्वल टू 5. सो एक्सची व्हॅल्यू 1, आपल्याला मिळाली वायची व्हॅल्यू 5. त्यामुळे ऑर्डर पेअर आपली काय तयार झाली, 1 5. इफ एक्स इज इक्वल टू 2, देन 2 प्लस वाय इज इक्वल टू 6, y is equal to 6 minus 2, therefore y is equal to 4. x is equal to 2, then y is equal to 4. ऑर्डर पेअर आपल्याला मिळाली 2 4. इफ y is equal to 0, तुम्ही x y यापैकी कोणाची व्हॅल्यू आपल्या मनाने घेऊ शकता. इफ y is equal to 0, then x plus y is equal to 6, x plus 0 is equal to 6, x is equal to 6. ऑर्डर पेअर आपल्याला मिळाली 6 0. त्याचप्रमाणे हे आपण सेकंड इक्वेशन बघूयात. x मायनस वाय इज इक्वल टू 4. इफ x इज इक्वल टू 0, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू 0 आपण सबस्टिट्यूट केली. 0 मायनस वाय इज इक्वल टू 4, मायनस वाय इज इक्वल टू 4, देअरफॉर वाय इज इक्वल टू मायनस 4. झिरो मायनस 4 अशी आपल्याला फर्स्ट ऑर्डर पेअर या इक्वेशनची मिळाली. दुसरं इक्वेशन, एक्सची व्हॅल्यू आपण एक्स इज इक्वल टू 2, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर 2 मायनस वाय इज इक्वल टू 4, मायनस वाय साईन या ठिकाणी बघा, मायनस वाय इज इक्वल टू 4. 2ची साईड चेंज झाल्यानंतर मायनस 2, मायनस वाय इज इक्वल टू 2, देअरफॉर वाय इज इक्वल टू मायनस 2. आणि ऑर्डर पेअर आपल्याला मिळाली एक्स 2 आणि वाय मायनस 2, 2 मायनस 2. Now if y is equal to 2, in equation x minus y is equal to 4. x minus y ची व्हॅल्यू इथे बघा 2 आपण सबस्टिट्यूट केली, इज इक्वल टू 4. देअरफॉर x इज इक्वल टू 4 प्लस 2, दॅट इज x इज इक्वल टू 6. आपल्याला ऑर्डर पेअर काय मिळाली बघा, एक्सची व्हॅल्यू आता मिळालेली आहे x इज इक्वल टू 6 आणि वायची व्हॅल्यू आपण घेतली होती 2. ऑर्डर पेअर मिळाली एक्स कोऑर्डिनेट पहिला 6 2.
Next, if we consider y is equal to 1, then x minus y is equal to 4. X minus 1 is equal to 4. Therefore, x is equal to 4 plus 1. Here, x is equal to 5. ऑर्डर पेअर आपल्याला मिळाली 5, 1. Let us plot that points on graph paper. So, first draw x-axis and y-axis on graph paper and plot the points. For first equation, first coordinate आहे 0, 6. On x-axis 0 and y-axis 6. That is the point 0, 6. नेक्स्ट पॉईंट आहे आपला 1, 5. एक्स कोऑर्डिनेट त्याचा 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट आहे 5. सो द पॉईंट इज 1, 5. ब्रॅकेटमध्ये आपल्याला असा लिहायचं आहे. त्यानंतर तिसरी पेअर आहे आपली 2, 4. एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट 4, 2, 4. चौथा पॉईंट आहे आपला 6, 0. एक्स कोऑर्डिनेट 6 and y coordinate 0. So the point on x axis 6, 0. All the 4 points lie on the same line. So join these points. And write equation x plus y is equal to 6. आता तसंच आपल्याला x मायनस वाय इज इक्वल टू 4 साठीचा ग्राफ काढायचा आहे. फॉर x मायनस वाय इज इक्वल टू 4, फर्स्ट पेअर आहे आपली 0, -4. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, वाय कोऑर्डिनेट आहे -4. सो द पॉईंट इज 0, -4. सेकंड पॉईंट आहे 2, -2. एक्स कोऑर्डिनेट 2, y coordinate -2. थर्ड पेयर आहे आपली 6, 2. x coordinate 6 and y coordinate आहे 2. सो द पॉईंट 6, 2. त्यानंतर फोर्थ पेयर आहे आपली 5, 1. x coordinate 5, y coordinate 1. ब्रॅकेटमध्ये लिहा 5, 1. All the 4 points lie on the same line. So join these points and make a straight line. Join these points and write the equation x minus y is equal to 4. So the point of intersection of the two lines is the solution of